तरुण भारत संवादतर्फे इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत धवल यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 82 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी अमाप उत्साहात पार पडला. शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. त्यांना कौतुकाची थाप देत भावी शैक्षणिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तरुण भारत संवाद आणि श्रद्धा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेनकर, श्रद्धा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूटचे ए.आर. तांबे, तरुण भारत संवादचे विभागीय संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड, भौतिकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर आर.जी. सोनकवडे, निवासी संपादक सुधाकर काशी, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील, लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा यंदाही राखली. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच पालक आणि शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. मोबाईलचा वापर आणि सोशल मीडियातील वावर यातून होणारे सायबर धोके विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत सांगताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता म्हणाले, सर्व वयोगटातील मोबाईल धारकांनी सोशल मीडियातील वेगवेगळ्या ॲप्समध्ये गुंतून राहावे. अशाच पद्धतीने ॲप तयार केलेले असतात. विद्यार्थ्यांनी नवीन मोबाईल वापरताना स्वतःची कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय शेअर करू नये. विशेषतः मुलींनी अधिक काळजी घ्यावी. तरुण भारतचे अभिनंदन करतो, ज्यांनी म्हणजे एवढा मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे. सगळ्यांना रिकॉग्निशन भेटली पाहिजे, चांगली कामाची, चांगली शिक्षणाची. तरुण भारतचं अभिनंदन करतो. आम्ही पण म्हणजे UPSC तयारी करताना आता आम्ही काय 10-12 वर्ष झाले, आम्हाला आमचा बॅच जुना झालेला आहे. तरी पण आज पण कोणी विचारतात की UPSCची तयारी म्हणजे कसा करायची आहे. युग बदललेला आहे, वेळ बदललेला आहे. पूर्ण YouTubeवरती खूप चॅनल झालेले आहे, ऑनलाईन क्लासेस सुद्धा झालेले आहे. पण जे प्रिंट मीडियाचं जे स्थान आहे, कुठलाही तयारीचा विषय असू द्या, जनरल स्टडीजचा विषय असू द्या, प्रिंट मीडिया, न्यूजपेपर, आम्ही फर्स्ट कुठले स्टुडंटचं मार्गदर्शन करताना आधी सगळ्यांना त्यांना तोच गोष्ट सांगतो की तुम्ही डेली वर्तमानपत्र वाचा. म्हणजे जे प्रिंट मीडियाचं स्थान आहे तो कुठल्याही अभ्यासामध्ये कमी पडलेला नाही. आम्ही आता ठीक आहे, तुम्ही 5th मध्ये 8th मध्ये थोडे लहान आहे, तुमच्याकडे पुढच्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये तुमच्याकडे तुमचे स्वतःचे मोबाईल येणार. तर कृपया करून कोणालाही काही पर्सनल माहिती शेअर करताना 2दा-3दा विचार करा. कोणी कितीही जवळचा मित्र असेल तर कोणालाही तुमची फोटो पाठवू नका लवकर. म्हणजे फेसबुकवरती तर अजिबात म्हणजे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन विचारूनच शेअर करा. आणि काय घडला, काय चूक झाली तर ताबडतोब तुमचे पेरेंट्सला, तुमचे आई वडिलांना, तुमचे टीचर्सला किंवा पोलीस मामाला शेअर करा. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ म्हणाले, तरुण भारत संवादचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेसह जनरल नॉलेज वाढवण्यासाठी वृत्तपत्र वाचनाशिवाय पर्याय नाही. मोबाईलच्या रूपाने जगभरातील माहितीचा खजिना तुमच्या समोर आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो की रील, सरांनी सांगितल्यावर 30 सेकंदाचं रील असतात, पण माणूस बसल्यानंतर 1 तास कधी गेला, 2 तास कधी गेला कळत नाही. आणि लहान मुलं तर अशी झोपेत अशी करत असतात, म्हणजे पुढे स्क्रोल करत असतात. म्हणजे असे पण थोडे काही सायकोलॉजिकल आपल्याला आजार पण झालेले आहेत. यापासून थोडं पालकांनी, मुलांनी सुद्धा दूर राहिलं पाहिजे आणि या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून घेतला पाहिजे. कारण आम्ही बऱ्याच वेळा आमच्या मुलांना म्हणतो की आमच्या वेळेस जर काही YouTube, इंटरनेट वगैरे असतं तर आम्ही खूप अभ्यास केला असता आणि कदाचित IAS, IPS ऑफिसर झाला असतो. तशी संधी आम्हाला मिळाली नव्हती. पण आता मुलांनी थोडं याच्याकडे पॉझिटिव्ह बघून सोशल मीडिया, YouTube असेल किंवा बाकी असेल, याच्याकडे चांगली सकारात्मक पद्धतीने बघितलं तर जगातील सगळं नॉलेज म्हणजे तुम्हाला अगदी शाळेत न जाता सुद्धा चांगल्या प्रकारचं नॉलेज या माध्यमातून मिळू शकतं.
घर बसल्या मिळू शकतं, असं एवढं जग जवळ आलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर म्हणाल्या, तरुण भारत संवादने केलेल्या गुणवंतांच्या गौरवामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात मोठे पाठबळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी यापुढे जिद्दीने शैक्षणिक वाटचाल करून यश मिळवावे. त्यासाठी पालकांच्या बरोबरीने आमचा शिक्षक वृंद कुठेही कमी पडणार नाही, याची या निमित्ताने मी हमी देते. खूप छान वाटतंय. तरुण भारत दैनिकानं असा एक इनिशिएटिव्ह घेतला, कारण कोल्हापूरची खरं तर ही परंपरा आहे. गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत की राज्याच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण कोल्हापूरचं जास्त आहे. गेले अनेक वर्ष मराठी माध्यमाव्यतिरिक्त राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या माध्यमांची मुलं आलेली नव्हती. मी गेल्या वर्षी उर्दूच्या शिक्षकांना, शिक्षक संघटनांना बोलवून एक चॅलेंज दिलं होतं, तुम्हाला जी हवी ती मदत मी करते. माझ्यासाठी एकच मला अचिव्हमेंट हवी आहे की राज्य गुणवत्ता यादीमध्ये उर्दू माध्यमाचा मुलगा आला पाहिजे. त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. मराठी माध्यमाची जी काही आपण प्रश्नसंच तयार करतो, हे सगळे प्रश्नसंच त्या उर्दूच्या शिक्षकांनी उर्दूमध्ये ट्रान्सलेट केले. त्या मुलांची त्या पद्धतीने प्रॅक्टिस घेतली ज्या पद्धतीने आपली मराठी माध्यमाच्या मुलांची प्रॅक्टिस चालते. आणि तो सोनियाचा दिवस आला. हा कणंगलेतला नदाम नावाचा विद्यार्थी असेल मला वाटतं इथे, येस, राज्य गुणवत्ता यादीमध्ये उर्दू माध्यमाचा मुलगा आला. प्रास्ताविकात डॉक्टर श्रीरंग गायकवाड म्हणाले, तरुण भारतची 106 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. सीमा लढ्यातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. तरुण भारत संवाद शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाला आणि त्यांचे पालक शिक्षकांना सलाम करत आहे. हा जो तरुण भारत पेपर आहे, ज्याच्या नावात तरुण आहे, तो आता कात टाकून पुन्हा एकदा तरुण होऊ पाहतोय. जे लोक आमचा पेपर वाचतायत त्यांना लक्षात आलं असेल, गेल्या 6 महिन्यांपासून आमचा कंटेंट, आमचा पेपर हा बदललेल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येतो आहे. विशेषतः शहरातल्या लोकांना आणि आता जिल्ह्यातल्याही लोकांपर्यंत हा सगळा बदललेला कंटेंट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्कॉलरशिप मित्र आणि SSC मित्र अशी 2 बुकलेट्स अत्यंत विद्यार्थी प्रिय आणि शिक्षक प्रिय अशी आमची सुरू होती. या निमित्ताने आम्ही संकल्प करतोय की ही बुकलेट्स, मार्गदर्शक पण पुस्तिका ज्या आहेत त्या पुन्हा सुरू हव्यात. हा संकल्प तुमच्या साक्षीने मी इथं सोडतो आहे. आता मी सांगत होतो पेपरमध्ये आम्ही काय नव्याने देत आहोत, तर रोजच्या बातम्या आहेत, त्याचं विश्लेषण आहे. पण एरवी जे तुम्ही शनिवार रविवारी पुरवण्या वाचता, त्याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक एक पुरवणी द्यायला लागलेलो आहोत. राजकीय आहे, शेतीविषयक आहे, महिलांविषयक आहे, तरुणांविषयक आहे. जवळपास 8 दिवस आम्ही वेगवेगळ्या पुरवण्या देतो आहोत आणि त्यांना तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तरुण भारतची जी उज्ज्वल परंपरा आहे ती अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे आणि अशा प्रकारच्या लोककार्यामध्ये आमच्यासोबत तुम्ही सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्ताने करतो. आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक, त्यांचे पालक आणि उपस्थित मान्यवरांचं या निमित्ताने मी स्वागत करतो. धन्यवाद. श्रद्धा क्लासेसचे AR तांबे म्हणाले, तरुण भारत संवादने हा शिक्षणातील खूप चांगला उपक्रम हाती घेतलाय. तरुण भारतने शिक्षणासारखे महत्त्वाचे काम हाती घेतले, ही कौतुकास्पद बाब आहे. मी 6वीला गेल्यानंतर किंवा 9वीला तुम्ही आता शिकताय, 8वी पास झालेला आहात, निश्चितपणे ह्या 2 वर्षामध्ये डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट सारखे एक अतिशय नामवंत अशी एक्झामिनेशन आहे. ती एक्झामिनेशन स्कॉलरशिप पेक्षा देखील टफ समजली जाते. म्हणजे तुम्ही इथून पुढे प्रत्येक स्टँडर्डमध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत त्या सगळ्या एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करून ती एक्झाम देणं हे अत्यंत गरजेचं असं वाटतं. कारण त्या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या माध्यमातून भले तुम्हाला सक्सेस नाही मिळू दे, परंतु त्या माध्यमातून तुमची जी काही प्रिपरेशन होणार आहे त्या प्रिपरेशनचा निश्चितपणे, जे मागाशी मी काही गोष्टी सांगितल्या की जे कॉम्पिटिटिव्ह कोर्सेस मधले सगळे जे काय ॲडमिशन्स आहेत ते सगळे ॲडमिशन्स एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि या सगळ्या एंट्रन्स एक्झामचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे सगळा इनडायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये सगळं त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी साधं सिव्हिल सर्व्हिसेसचा आपण जर विचार केला
तर 2025 मध्ये जर डेटा आपण पाहिला तर UPSCला जवळपास 10 लाख विद्यार्थी आपल्या देशभरामधून एक्झामला बसले होते. किती सीट्स अवेलेबल आहेत तर फक्त 997 सीटसाठी 10 लाख विद्यार्थी एक्झामला बसायला लागलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाला एक चांगला कार्यक्रम आहे म्हणून थोडंसं निश्चितपणे श्रद्धानं याच्यामध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारची थोडंसं एक खरुताईचा वाटा म्हणूया आपण याला या तरुण भारतच्या माध्यमातून एक मदत करायची थोडासा योग या प्लॅटफॉर्मवर दिला. जिल्ह्यातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवाजी विद्यापीठासारख्या मानाच्या शैक्षणिक संकुलात झाला. शालेय विद्यार्थी दशेत या गुणवंतांना विद्यापीठाचे भव्य शैक्षणिक स्वरूपाचे प्रथमच दर्शन झाले. उत्तुंग यशाची जिद्द बाळगत यापुढे वाटचाल करणाऱ्या गुणवंतांना शिवाजी विद्यापीठाचे या निमित्ताने झालेले दर्शन प्रेरणादायी राहील. तरुण भारत संवादने आयोजित केलेल्या नेटक्या आणि सुनियोजित सत्कार सोहळ्यात आपला पाल्य आपला विद्यार्थी यांचे झालेले कौतुक पाहून पालक आणि शिक्षकही भारावून गेले. अनेक आपल्याला मोहाचे क्षण भेटायला सुरुवात होते आणि हे मोहाचे क्षण कुठले असतात ते गुप्ता सरांनी अगदी नेमकं सांगितले. ते म्हणजे तुमच्या युगामध्ये सोशल मीडिया, मोबाईल तुमच्या हातामध्ये काही येईल काही वर्षात, त्यावेळेस आपलं टीन एज असतं. टीन एज मध्ये अशा गोष्टींचं आकर्षण खूप असतं. मात्र या सोशल मीडियाचं मनोरंजनाचं स्थान आपल्या ताटामध्ये आपण घेतलेल्या लोणच्या इतकंच असलं पाहिजे हे आपल्या मनामध्ये पक्क बांधून ठेवा आत्तापासूनच. तुम्ही खूप हुशार आहात. तुमच्या हुशारीची पावती म्हणजे हे यश मिळाले ते नाहीये. तुमच्या हुशारीची पावती कुठली आहे माहिती आहे? सांगू? पटणार प्रत्येकाला, हसणार तुम्ही. समजा पप्पानी किंवा मम्मीनी नवीन मोबाईल फोन घेतला, तो कसा ऑपरेट करायचा हे 2-3 दिवसातच कुणाला विचारायला सुरुवात होते? तुम्हाला. म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही शार्प आहात, हुशार आहात. तर तुम्ही खूप हुशार आहात आणि ही हुशारी जी आहे ती चांगल्या कारणासाठी वापरायची असते. चांगल्या कारणासाठी म्हणजे कुठल्या? तर ज्या वयात आपण जे करायला पाहिजे त्याच कारणासाठी वापरली पाहिजे. पुढे सुद्धा 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे लक्षात असू द्या. कायम स्मरणातून कधीही त्याला बाजूला करू नका. या सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये पालकांचाही आणि शिक्षकांचाही सिंहाचा वाटा आहे. या पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांविषयी जिथे मेहनतीला मिळतो योग्य मार्गदर्शन, मेहनतीला मिळतो योग्य मार्गदर्शन, तिथेच घडतो विद्यार्थ्याचा यशाचा उत्कर्ष. शिष्यवृत्ती परीक्षा एक शिक्षणाची प्रकाश वाट. शिष्यवृत्ती परीक्षा एक शिक्षणाची प्रकाश वाट. उद्या उजळणाऱ्या ज्ञानाची हीच खरी मात. उद्या उजळणाऱ्या ज्ञानाची हीच खरी मात. निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांचा एक मार्गदर्शक शिक्षक, एक पालक म्हणून मी सर्वांच्या वतीनं इथं पुनश्च एकदा तरुण भारत परिवाराचं इथं राबणारे जे असंख्य हात आहेत या असंख्य हातांचं आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं सुयश चिंतितो. मुलं यानंतर 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा देतील, काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा देतील. पण इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना नुसतं पाठांतर नाहीये, तर त्यामध्ये आकलन आहे, विश्लेषण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आज आपल्या समोर जे मान्यवर इथे उपस्थित आहेत यांना तिथपर्यंत तुम्हाला बाळानं पोहोचण्यासाठी, कारण त्या खुर्चीवर बसायचं आहे तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, डिसिजन घ्यावा लागतो आणि तो सुद्धा कमी वेळेमध्ये घ्यावा लागतो आणि त्यासाठी ही परीक्षा तुम्हाला मदत करते. कारण का निर्णय घेणं अचूक वेळेत, कमी वेळेत निर्णय घेण्याची जे काम आहे ती ही परीक्षा त्यातून ते घडवली जाते. आणि इथं सर्व जे 80 विद्यार्थी जे आलेले आहेत हे कोल्हापूर जिल्ह्यातली सगळी क्रीम आहे, क्रीम.